एक वेगळं क्रिकेट इथे मात्र दर्शवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. कदाचित एक प्रोफेशनल क्रिकेट किंवा व्यावसायिक क्रिकेटच्या दर्शने सुद्धा आपण वाटचाल म्हणू शकतो. काही ठिकाणी आपण पाहताय 8 टीम्स आपण सातत्याने इथून मात्र आपण पाहिलेत. विविध बघितली BC4 फॉर्मॅट आपण पाहिलेत खूप सारे सध्या तरी पाहायला मिळालं. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहताय. कदाचित पंचांनी आपण बघितलं तर पंच छत्री मात्र धरून आहेत पण त्याच्यानंतर एक हात दर्शवत आहेत. संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे काही वेळाकरिता आपली छत्री बाजूला गेली तरी काही हरकत नाहीये. चलो सीधी बात नो बकवास जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 29. 29 गोलंदाज तयार. पुढचा बॉल चांगला चेंडू होता. खाली चेंडूची उंची थोडीशी खाली ठेवली गेली आहे आणि त्याच्यानंतर मारा करत असताना सबमरीन डिलिव्हरी. अनेक आपण समालोचकांना हे शब्द वापरत असताना इथून मात्र पाहिलंय. सबमरीन पाणबुडी पाण्याच्या खाली राहून ज्या पद्धतीने शत्रूवर धावा बोलत असते त्याच पद्धतीने कुठेतरी इथे मात्र या चेंडूची उंची खाली ठेवली गेली आणि ज्या फलंदाजानं निखिल बागुलच्या षटकामध्ये खूप सारे स्ट्रोक मोठे कन्वर्ट केले गेले होते त्या फलंदाजाला इथे मात्र थांबा दर्शवत असताना तन्मय रनअपमध्ये मिस्टेक. थांबा दर्शवलं गेलं. ट्रॅकवर रनवेवर कुठेतरी मात्र रनअप घेत असताना 10 ते 15 पावलांचं जे रनअप असतं कुठेतरी मात्र एक गणित मॅच केलेलं असतं. ते गणित चुकू नये. ते गणित चुकलं तर समोरचा चेंडू चुकू शकतो. या अनुषंगानं आता मात्र चेंडूला सध्या तरी थांबा दर्शवत असताना षटकातील पुढचा बॉल अगदी अलगद. हाही फटका कन्वर्ट केला गेलाय अगदी अलगद. जणू चेंडू आला बॅटच्या रडार मध्ये आणि डायरेक्ट ताकदीचा पुरेपूर वापर करून चेंडू वावराईच्या पलीकडे फेकून देत असताना हा चेंडू वावराईच्या पलीकडे तन्मयच्या बॉलवर या वेळेला षटकार साधावा. चला जे चेंडू आमच्या बाउंड्रीच्या पलीकडे जात आहेत ते कृपया करून आपण क्या बात आहे FDC क्रूजचे जे पाठी राखेत आणि लहान मुलं स्पेशली जे चेंडू बाहेर गेलं तरी चेंडू मात्र आणून देण्याचं काम इमानदारीने इथे मात्र करतात आपण पाहताय. षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 35 या अंकावर. पुढचा बॉल खूप वेळ हवेमध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. झेलला होती संधी. 2 क्षेत्ररक्षक एका ट्रॅकवर सेम वेगानं नाही पण काही फरकाने इथे मध्ये धावत असताना चेंडू जज करत असताना त्रास उद्भवला गेला आणि त्यानंतर चेंडू धरती मातेला दान झाला. एकंदरीत जर का बघायचं झालं तर 10 सेकंद रिवाइंड करा आणि त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर खूप सारे दूरवर होते. चेंडूपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. जरी गेले असते तरी कदाचित कलेक्शन इथून मात्र चुकलं असतं. चेंडू ड्रॉप जरी झाला तरी एकदा इथे मात्र मिळाली. धावसंख्या 36 या अंकावर. धावफलक सध्या तरी जाऊन आपण इथून मात्र पोहोचताय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ या षटकातील सध्या तरी बाकी राहत असताना यावेळेस परफेक्ट टप्प्याचं सिलेक्शन आहे. चांगला वेग चांगली पकड यावेळेस तन्मयची या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा परफेक्ट आहे. मग महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं वाक्य की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम आणि कदाचित तो टप्पा इथे मात्र अचूक हेरलाय. खरं तर फलंदाजाला वापरलं जातं पण कधी कधी गोलंदाजाला हे वाक्य कुठे कुठेतरी सूट करतं आणि कदाचित ते सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल इथून मात्र पाहत आहे. धावसंख्येचं वेग मंदावत असताना जी धावसंख्या कुठेतरी मात्र एक्सप्रेस वेला कुठेतरी मात्र धावसंख्येची गाडी पळत असताना आता मात्र जणू घाटात गाडी लागली आहे किंवा वाडा भिवंडी रोडला प्रवास करते म्हणून स्लो धावसंख्या इथून मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आपण पाहत आहे. धावसंख्या 37. पुढचा बॉल आहे. याही वेळेस आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी डाव द्यायचा प्रयत्न आणि लक्षपूर्वक क्रिकेट न खेळल्यामुळं नो रनचा इशारा नसतानाही इथे मात्र जोखीम पत्कारली गेली आणि त्याच्यानंतर इथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला येत असताना फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. साहिल गरिता खरं तर पारितोषिक होतं ओंकारजी भानुशाली यांच्याकडून. साहिलने जर 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर त्याच्याकरिता ओंकार भानुशाली यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. पण साहिल बाद झालेत आणि थोडीशी
निराशा साहिलच्याही चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं. नक्कीच मुशरफभाई सुसे इथे उपस्थित होत आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांची खासियत फैजान मेमन यांचे कट्टर चाहते आहेत, कट्टर फॅन्स आहेत. आणि सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये फैजान मेमन यांच्या सर्वात जास्त रील्स कोणी क्रिएट केल्या असतील तर अर्थातच सुसेदादांनी केलेले. आम्ही आपणास विनंती करतोय की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं इथं मात्र स्थानापन्न व्हायचंय. षटक संपलंय कुठेतरी, मात्र कार्यकाळ इथे मात्र संपला गेलाय. आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता मनीषला इथे मात्र आमंत्रित केले गेले. आपण पाहताय असं वाटलं कुठल्या तरी तन्मयला कंटिन्यू केले गेले होतं. त्याच्यानंतर आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये फ्रेश गोलंदाज, नवा चेहरा मैदानाच्या आतमध्ये. मनीषचा पहिलाच बॉल होता. उंची पहा थोडीशी जास्ती पाहायला मिळाली होती, मीडियम उंची होती. आपण पाहू शकताय घोषित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव इथून मात्र अंकित होत असताना आपण सध्या तरी पाहतायत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये एफडीसी कडू संघाचे खेळाडू साजिद आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्क्वेअर लेग अंपायर नवाज इथे मात्र आपण त्यांनाही पाहत आहे. चांगली पंचांची भूमिका तेही सध्या तरी इथून मात्र निभावत असताना पाहत आहे. चांगल्या पद्धतीचे डिसिजन, जिथपर्यंत आमचे स्कोरर सिग्नल पोहोचवत नाहीये तोपर्यंत त्यांचे डिसिजन सातत्याने पोहोचत असतात, इशारे पोहोचत असतात. आणि गरजेचं आहे याही वेळेस बॅटची कडा घेतली गेली आणि या चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, बॅटची कडा घेऊन जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर आपल्याला स्ट्राईक चेंज करण्याची इथे मात्र मुभा असणार आहे. या गोष्टीची आपण प्रत्येकाने इथून मात्र नोंद घ्या. जर चेंडू बॅटचा कडा घेत नाही, बॅटला स्पर्श घेऊन जर का डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारे स्ट्राईक चेंज करण्याचा अधिकार इथून मात्र नसणार आहे. या गोष्टीची आपण नोंद इथून मात्र घ्यायची. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये धावा संख्या 39 39 या अंकावर धावफलक. सध्या तरी टीम उमर 11 वडवली संघाचा. धावाला ब्रेक लावणं कुठेतरी गरजेचं आहे, धावाला रोख लावणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण जर का सहा षटकांचं सत्र पाहता 60 65 70 पर्यंत धावसंख्या जर का गेली तर कुठेतरी मात्र दमछाक डेफिनेटली होऊ शकते. शुभम सारखा आहे, निखिल बागुल असेल, अनेक खेळाडू आहे. शुभमचंही अर्धशतक या मैदानावर आपण पाहिलंय. त्यांच्याकडेही बॅटिंग लाईन स्ट्रॉंगली पाहायला मिळते. आज कदाचित या तिसऱ्या षटकामध्ये डिक्लेअर झोननी धावा देणार असा कुठेतरी मात्र मनसुबा बांधलाय की काय इथे मात्र गोलंदाजाने किंवा या फलंदाजांना. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले गेलेत आणि तिन्ही चेंडूवर इथे मात्र डिक्लेअर झोन धावा इथून मात्र मिळत असताना आपण पाहताय. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केदारनाथ 11 खरवते चषक मध्ये डबल हॅट्रिक मिळवण्याचा मान ज्या खेळाडूने इथे मात्र मिळवला होता. कारण ऑफिशियली जर क्रिकेटला आजही गुगल आपण केलं तर डबल हॅट्रिक हेच नाव 4 विकेटला घेतलं जातं. आणि कदाचित ते इथे मात्र सध्या तरी मनीषच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं होतं. तोचा गोलंदाज आहे. पहा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक काळ सारखा नसतो. कधी जर सोन्याचे दिवस आले तर कधी कधी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात, कधी कधी परिश्रम घ्यावे लागतात. आणि सध्या तरी इथून मात्र त्याच पद्धतीचे चित्र प्रयत्नाची पराकाष्ठा इथून मात्र विकेटच्या स्वरूपात करताना जरूर मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल एकंदरीत जर बघितलं तर फार काही मोठ्या धावा कन्वर्ट करून दिल्या गेल्या नाहीयेत. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर कंजूसी बरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनीष सध्या तरी करत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाज यार पुढचा बॉल आहे यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर. 1 2 3 टप्प्या अखेर चेंडू मावळायच्या पलीकडे खडूस बिग बॅश चौकार 4. चौकार आपण पाहत आहे. चौकाराच्या बढतीने धावसंख्या रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 45 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. चांगली धावसंख्या, बॅलन्सिंग गोलंदाजी. धावसंख्येला जो रोख लावणं होतं तो सध्या तरी परफेक्टली इथून मात्र जमलंय. पहा 2 पंचांमध्ये चर्चा होईल. डिसिजन नो प्लस डिक्लेअर अशा 2 धावा इथून मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. आणि यस बिमरकरिता एक रिव्ह्यू असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. मागणी केली आहे का बंच? खेळाडूंनी मागणी केलेली आहे शुभमनी. एकच रिव्ह्यू असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. यस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पाहणी केली जाईल आणि त्याच्यानंतर दूध का दूध और पाणी का पाणी इथून मात्र असेल. यस रिव्ह्यू घेतलेला आहे.
आणि धावसंख्या आहे 45. या धावा यस वाईट +1 अशा 2 धावा इथून मात्र असणार आहेत. म्हणजे धावसंख्या 47 47. रजा 47 47. फ्री हिट नसणार आहे. गोलंदाज या पुढचा बॉल धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू. सध्या तरी पंच ज्या पद्धतीने बाजूला सरसावले गेले ना ते पाहता कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षकांना चेंडू कुठल्या दिशेने गेलाय हे ओळखणं सोपं जातं. या पद्धतीनं चाणक्य नीतीने क्रिकेट खेळणंही गरजेचं आहे. षटक संपतं. क्रमांक इथून मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना टीम उमर 11 वडवली संघाची 48-48 या अंकावर धावफलक. एक रिव्ह्यू तुम्हाला एक रिव्ह्यू असणार आहे बिमरकरिता. तो जर सक्सेसफुली ठरला किंवा तो जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा एक चान्स आहे रिव्ह्यू घेण्याचा. पण तो जर का अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला जी संधी मिळाली किंवा तुम्हाला जी मुदत मिळाली आहे ती मात्र इथे संपुष्टात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. सक्सेसफुल झाल्यास तुम्ही पुन्हा एकदा बिमरकरिता रिव्ह्यू घेऊ शकता. पण तर जर का तो अनसक्सेसफुल ठरला तर इथून मात्र तुम्हाला परत एकदा संधी नसणार आहे. दीपेशच्या पहिल्याच बॉलवर चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे पहा. एवढी ताकदी नव्हती फटक्यामध्ये. कुठेतरी मात्र ज्या पद्धतीने चॉकलेटचा रॅपर फोडून चॉकलेट खावं या पद्धतीने चेंडू आल्यानंतर बाउंड्रीच्या पलीकडे धाडला. इतक्या सोप्या पद्धतीने या चेंडूला कन्वर्ट करत असताना इथून मात्र बॅटर रजा छप्पाटीमधून पहिल्याच बॉलवर दीपेश मॅन फ्रॉम वसुरी छप्पाटमधून याच्या चेंडूवर इथून मात्र चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जात असताना सीमारेषा पार. षटकार आपण पाहताय. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 54 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद दीपेश. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला डीप क्षेत्रामध्ये तन्मय तिथपर्यंत मात्र पोहोचतायत. फेकी होईल तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या जाईल फक्त आणि फक्त एक. पहा चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. सध्या तरी बॅटिंग लाईन आपण जर का बघितली षटकार चौकारला जितकं महत्त्व देतात तितकंच सिंगल डबललाही महत्त्व देताना आपण पाहत आहेत. कुठल्याही प्रकारची हाव मात्र इथून धावा घेण्यामध्ये दिसत नाहीये. कारण एक जरी खेळाडू बाद झाला ना तरी नवीन येणाऱ्या खेळाडूवर थोडंसं प्रेशर असतं. आता मात्र सेट झालेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता तर कदाचित इथून मात्र रनआउटची विकेट मिळाली असती. हा धोकाही मनामध्ये आहे. त्या अनुषंगाने सिंगलला महत्त्व देऊन कुठेतरी मात्र धावसंख्या वर नेण्याचं काम इथून माथे करत असताना यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये. फटका तर चांगला होता पण डिक्लेअर झोनच्या दिशेने होता. फायदा फक्त एकच धावे होईल. सिंगल मिळेल की 2 धावा मिळतील. यस 2 धावा इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 57 या अंकावर. थेंबे थेंबे तळेचा असे या पद्धतीनं आता मात्र हे धावफलक सध्या तरी घुटना टेक और इस बार बिग बॅश कुडूस का चौकार देख चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषा पार. यावेळेस चौकार 4. विशाल बुधावलीवरून इथे उपस्थित होतात. ती स्पर्धा पाहण्याकरिता आम्ही आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आभारी आहोत की आपल्यासारखे चाहते या वाडा क्रिकेटमध्ये आहेत. नक्कीच चौकार सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या वरतीनं धावसंख्या 61-61. गोलंदाज सय्यद दीपेश. पुढचा बॉल यावेळेस कदाचित पक्षीकडा घेतली गेली असावी. स्वतःभोवती चेंडू फिरत एकंदरीत जर का आपण बघितलं तर थर्डमॅन रिजनला हा चेंडू सध्या तरी ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे धोंडो रे साजना या पद्धतीचं चित्र शुभमच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चेंडू हरवला होता असं वाटलं होतं की नाटक केलं गेलं होतं. अजून ठाऊक नव्हतं पण काही होऊ द्या. पण 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आणि चेंडू संपतात. 5व्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 63 या अंकावर धावफलक. फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. फायटिंग स्कोर इथे मात्र 60 पर्यंत किंवा 65 पर्यंतचा एक फायटिंग स्कोर इथे मात्र उभा राहत असताना याच्या पुढे जर का धावसंख्या गेली तर एक तगडा आव्हान तन्मय आहे. तन्मयला सलामी देत तन्मयच्या मस्तकाला दस्तक देणार चेंडू
बाउंड्राईच्या पलीकडे इथून मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार 6. चला कोंडले आणि दिनकरपाडा आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना बिग बॅचची सेकंड मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाल. कोंडले आणि दिनकरपाडा त्यांच्या विपक्षात दोन हात करताना पाहायला मिळेल धनंजय चिंचगर आणि बड्डे बॉय राजेश सातवी यांचा मुसळणा संघ. म्हणजे बिग बॅचचा जर विचार केला आणि सध्या तरी राजकीय वातावरण पाहता दोन गावांची युती कुणाल मोकाशी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि दोन गावांची युती मिळून एक संघ किंवा एक पक्ष इथे मात्र होतो आणि तदनंतरची मात्र लढत इथून मात्र आपण पाहत आहेत. सध्या तरी आजूबाजूचं वातावरण किंवा महाराष्ट्रात राजकारण पाहता ही संकल्पना इथे मात्र म्हणायला हरकत नाही आहे. शेवटचं षटक अंतिम षटक प्रगतीपथावर आपण पाहताय आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केले गेले मनीषला. कंटिन्यू केले गेले ज्यानं हाताळलं गेलं होतं चौथं षटक. सांघिक 6वं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून मात्र मनीष गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना 4 चेंडूंपर्यंत कंजूसी भरी गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अंतिम षटकामध्ये कुठेतरी एक वापर करून यावेळेस या गोलंदाजाला आणणं कुठेतरी फायदेशीर ठरेल. हा इथे मात्र युक्तिवाद किंवा बुद्धिमत्तेचा वापर करून सध्या तरी या गोलंदाजाला इथे मात्र आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस आपण इथून मात्र पाहताय वन बाउन्स क्लिअर करून चेंडू निखिल बागुलच्या हातामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मी सातत्याने म्हणतो यष्टी रक्षक साईड मिरर ज्या पद्धतीने गाडी चालवत असताना साईड मिरर आपल्याला साईड दर्शवत असतो, धोका आहे का हे दर्शवत असतो. त्याच पद्धतीने गोलंदाजाला ही कुठल्या साईडनं गोलंदाजी करणं, कुठे धोका आहे कुठे धोका नाही आहे हे दर्शवण्याकरिता यष्टी रक्षक साईड मिरर खूप सारी भूमिका चांगल्या पद्धतीने बजावत असतो. स्ट्रोक तर चांगला होता, खडून काढलं होतं, लाजवाब कॅच. एका हाताने टाळी वाजत नाहीये तसं एका हाताने कधी कधी झेल सुद्धा होत नाहीये. अशक्यला ही शक्य इथून मात्र केतन करून दाखवत असताना एका हाताने टिपलाय झेल. एकदा जोरदार टाळ्या केतनसाठी. फलंदाज बाद, महत्वाचा विकेट, महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज रजा. बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमधून रजा आता मात्र रजा घेत असताना तंबूच्या आश्रयाला येत असताना विकेट सुपंदन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर युसुफ सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे सोहिल सुसे सुद्धा आहेत. आज वडवलीचे कोच आहेत आणि कोचलाही इथे घेऊन आलेले आहेत. सोहिल सुसे यांना आपण पाहत आहे. बॉडी बिल्डर आहेत, त्याच्यानंतर क्रिकेटचे चाहते आहेत आणि स्पेशली दही अंडीमध्येही अतिशय चांगल्या पद्धतीचा सहभाग त्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या विळख्यात न अडकता सगळ्या गोष्टींमध्ये प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. सोहिल सुसे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सिंगल अंकित होती, धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 70 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 70 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बाकी राहत असताना शेष राहत असताना सध्या तरी आपण पाहत आहे गोलंदाज तयार. एकदा इथून मात्र अंकित होती, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद करण्याची संधी होती आणि निखिल बागुलनं ती संधी इथे मात्र सोडली आहे. म्हणून मी सातत्याने म्हणतो क्रिकेटमध्ये अनुभव आणि संधी या दोन शब्दाला खूप सारं महत्व दिलं गेलंय. कारण अनुभव खूप काही शिकून जातो आणि संधी जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करा. क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलं तर क्रिकेट आपल्याला आपोआप मोठं करेल. आणि वैयक्तिक जर का आपण इथून मात्र मोफीचा विचार केला तर वैयक्तिक 43 धावसंख्येवर खेळी करत असताना ओहो यावेळेस इथून मात्र आपण पाहताय व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट प्लस डिक्लेअर अशा 2 धावा इथून मात्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा प्रेशर कदाचित या गोलंदाजावर या चेंडूवर तरी पाहायला मिळाला किंवा कदाचित जो ग्रीफ असेल चेंडू डिलिव्हर करत असताना. धावसंख्या आहे मित्र 74.
नाही नाही, जर तो अनसक्सेसफुल होत असेल चला 30 सेकंदाचा क्षमस्व वाईट आहे, वाईट +1 दोन धावा इथे मात्र मिळतील आणि अंपायर फक्त 10 सेकंदाचा अवधी असेल त्याच्यामध्येच रिव्ह्यू घेण्याला बंधनकारक असेल. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू इथून मात्र स्वीकारला जाणार नाही, या गोष्टीची आपण नोंद घ्या. रिव्ह्यू अनसक्सेसफुल सध्या तरी ठरत असताना आपण पाहत आहे धावसंख्या 75 या अंकावर धावफलक. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. ओहो, चांगले क्षेत्ररक्षण, चांगले क्षेत्ररक्षण, गरज होती या क्षेत्ररक्षणाची. रनआउटची विकेट मिळाली. पंच किती धावा घ्यायच्या आहेत या? एकच धाव. येस, एकेरी धाव्याने धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे अर्थातच 76 विजयाकरिता 77 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि 77 धावसंख्येचं आव्हान पार होईल का हे ऐकवण्याकरिता ज्यांचा आवाज सध्या तरी बोईसर क्रिकेटमध्ये खूप सारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पावसाळ्यामध्ये प्रेक्षक किंवा पर्यटक ज्या आलमन वॉटरफॉलला इथे मात्र भेट देतात त्या आलमन वॉटरफॉलचे जनक आणि त्यांना प्रसिद्ध करणारे आमचे व्हॉइस ऑफ आलमान कुणालजी मुकाशी, फायरमॅन, वेलकम. चला जी आपल्या समोर पुढचे मॅच येणार आहे. एका बाजूने आपण टीम पाहणार आहोत धनंजय स्पोर्ट्स चिंचगड आणि त्याच्या साथीला असेल जी मुसारणे आणि त्याच्या विपक्षात असेल जे दोन संघ मिळून एक संघ जो असेल टीम दिनकरपाडा आणि त्याच्या साथीला कोंडले नंदन पाटील आणि टीम जी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला विनाविलंब लगेच आपण इथे समालोचन कक्षाच्या समोर या, ज्याचा टॉस केला जाईल या नेक्स्ट मॅचचा. टीम मुसारणे व धनंजय स्पोर्ट्स चिंचगड व एका त्याच्या विपक्षात टीम कोंडले आणि दिनकरपाडा जी लढत आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याला दोन्ही कर्णधार विनाविलंब या. तत्पूर्वी जाऊयात मॅच मधनं जिथे सेकंड इनिंगला करूयात सुरुवात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 77 धावा ज्या स्कोर कार्डवर लावायच्या आहेत. धावांचं लक्ष आहे आणि आपल्या समोर मॅच रंगणार आहे जे आपण सध्या मॅच पाहतोय. एका बाजूनी केदारनाथ 11 खरिवली आणि वसुरी हा संघ आहे आणि त्याच्या विपक्षात आपण पाहतोय उमर 11 वडवली हा संघ. सो एकमेकांच्या विपक्षात वडवली टीमनं प्रथम बॅटिंग करताना जर आपण पाहिलं तर तब्बल 76 धावा ज्या स्कोर कार्डवर लावल्या आणि 77 धावांचं जे लक्ष आहे ते अगदी त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता मात्र दोन बॅटर मैदानाच्या दिशेने गेलेत. एका बाजूने आपण पाहतोय निखिल बागुल आणि त्याच्या साथीला शुभम. ओपनिंग पेअर, ओपनिंग जोडी जी मैदानात दाखल झाली आहे. शुभमला आपण पाहतोय पूर्ण स्पर्धा आपण जर पाहिली तर कुडूस बिग बॅश लीग एक वेगळा प्रयोग या स्पर्धेच्या माध्यमातून केला आणि अगदी सक्सेस देखील झालाय. कुडूसकर अगदी सर्वांचीच मेहनत आहे पूर्ण एफडीसी टीमची. बॉलिंग ट्रॅक वरनं जर आपण पाहिलं तर कैफा आज झालाय बॉलिंग करण्याकरता. पहिलं जे षटक हाताळण्याकरता शुभम आहे ज्याच्या विपक्षात गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल
जो अतिरिक्त बाहेर वाईट, या अतिरिक्त धावेने मात्र सुरुवात केली जाते. 1+1 टोटल 2 असतील. मागे जे घोषित क्षेत्र आहे त्याला चेंडू लागला तर तिथे 1 धाव जी दिली जाते. 1+1 टोटल. पहिला चेंडू हाताळताना मात्र धावा 2 आल्यात शुभमच्या विपक्षात. पुढचा बॉल अगेन कैफाज, आडव्या बॅटने खेळायचं होतं जिथे पुनश्च एकदा बॉल मात्र वाईट जो दिला जातोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या जी 3 जी स्कोर कार्ड वर लागतीये. अजूनपर्यंत जर विचार केला तर एकही बॉल मात्र टाकला नाहीये, मात्र एक्स्ट्राच्या धावा ज्या सातत्याने दिल्या जात आहेत. पुढचा बॉल फुल टॉस आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि हीच मजा आहे रबर बॉलची, जिथे लगेच बॅकअपला खेळाडू होता. चेंडूची फेकी येते तत्पूर्वी मात्र धावा ज्या कंप्लीट होतील 2. त्या 2च्या मदतीने धावसंख्या 5 जी स्कोर कार्ड वर लागली आहे. पूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशनच्या माध्यमातून जी लाईव्ह बराचसा प्रेक्षक वर्ग जो लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेतोय. कुडूस बिग बॅश लीग पर्व पहिला आहे या स्पर्धेचा. अगदी शुभम त्याच्या विपक्षात पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ज्यावर डॉट बॉल निर्धाव स्वरूपाने चेंडू निघून जातोय. कैफाज आहे बॉलिंग ट्रॅकवर. कैफाजने ओळखलं, फलंदाजाचा पदल आले तो ओळखला आणि अगदी बॉल डिलिव्हर्ड केला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपटून टाकलाय, त्या बॉलला दिली आहे पनिशमेंट. बॉलला पाठवलाय खूप दूरवर आलाय दर्जेदार शुभम पाटीलच्या बॅटमधनं. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं जी धावसंख्या नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 11 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. 77 धावांचं लक्ष आहे, एक मोठं लक्ष आहे आणि सातत्यानं शुभम पाटील मात्र खूप चांगलं क्रिकेट या वाडा टेनिस क्रिकेटला दिलंय. आपण स्पर्धा जरी सध्या रबर बॉलची पाहतोय, मात्र जिथे झेलला संधी आहे आणि मात्र महत्वपूर्ण विकेट मात्र कैफाजने आपल्या टीमला मिळवून दिलाय. शुभम पाटील बॅक टू डग आउट. फरदावं लागेल, मोठा आदरा बसतोय टीम वसुरी या टीमला. वसुरी आणि केदारनाथ 11 खरिवली हा संघ मात्र आपण पाहतोय अगदी शुभम पाटीलला परतावा लागलाय. धावसंख्या जी स्कोर कार्ड वर आहे 11 धावा, 77 धावांचं लक्ष आहे आणि 11 धावा त्या सध्या स्कोर कार्ड वर लागल्यात. पावसाचं देखील आगमन झालंय. रात्रीपासून जर आपण पाहिलं तर खूप जास्त पाऊस हा सातत्यानं पडतो आणि आज खूप पाऊस पडणार आहे हेच म्हणावं लागेल. तिथे धावसंख्या स्कोर कार्ड वर स्थगित आहे. 11 धावा. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. आपण पाहतोय केतन वेखंडे आलाय तो बॅटिंग करण्याकरता. 11 धावा स्कोर कार्ड वर आहेत. कैफाज पुढचा बॉल केतनच्या विपक्षात. स्लोवर 1 गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय षटकारा करता 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. कैफाजने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, जिथे ते व्हेरिएशन कुठेतरी महागात पडलंय. चेंडू टाकून झाले ते टोटल 5. शेवटचा बॉल आहे कैफाजच्या गोलंदाजीत ना, जिथे कैफाज जरी शुभम पाटीलला विकेट मिळवला असला ना तरी मात्र 2 षटकार त्याच्या विपक्षात ठोकलेत. आता मात्र केतन वेखंडे पुढचा बॉल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. अगेन ज्या चेंडूला पाठवलंय घोषित क्षेत्र त्या ठिकाणी नो असा पंचांनी इशारा दिलाय. टोटल 2 धावा असतील. या नो म्हणजेच नक्कीच फ्री हिट असेल त्या नेक्स्ट बॉलवर, जिथे या 2च्या मदतीने धावसंख्या जी 19 जी स्कोर कार्ड वर लागली आहे. फ्री हिटचा बॉल आहे, जिथे निखिल बागुलला आपण पाहतोय बॅटिंग करताना.
डावखुऱ्याचा बॅटर आहे अगदी निखिल बागुल, हेही नाव खूप चर्चेत आहे. धावसंख्या 19 जी स्कोर कार्ड वर आहे. चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड आणि मुसारणे तुमचा कोणीतरी एक प्रतिनिधी जो आमच्या समालोचन कक्षापर्यंत पाठवा. त्याच्या विपक्ष टीम कोंडले आणि दिनकर पाडा इथे एक टप्प्याकर बॉलला फील्ड केलंय. अगदी सिंगल जी येते या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 षटकाच्या अखेरीस 20. येणारे बॉल असतील 30 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक खूप महागडं ठरलं. असं म्हटलं जातं की आपला एखादा जो पहिला महत्वाचा बॉलर असतो ना त्याच्यावर जर अटॅक केला ना तर पुढच्या येणाऱ्या बॉलरवर कुठेतरी प्रेशर जो आपोआप क्रिएट होत असतो. येणारे 30 बॉल आणि 57 ची गरज आहे. निखिल बागुल आहे स्ट्रायकर एंड वर, ज्याला आपण पाहतोय लेफ्टी रायटी जे कॉम्बिनेशन सध्या मैदानात आहे बॅटिंग करताना. एका बाजूने आपण केतन वेखंडेला पाहतोय, एका बाजूनी निखिल बागुल. 77 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. जिथे बॉलिंग ट्रॅक वर ना ओव्हर नंबर 2 इबाद आलाय. इबादचा पहिलाच बॉल बॅटची टॉप एज लागली जिथे घोषित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. ज्याने सिंगल मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या 1च्या मदतीने धावसंख्या 21 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात एका विकेटच्या मोबदल्यात. तिथे शुभम पाटील सारखा एक महत्वाचा बॅटर जरी बाद झाला असला ना तरी मात्र प्रेशर जो मात्र टीमने घेतला नाहीये. स्ट्रायकर एंड वर निखिल बागुल आहे, त्याच्या विपक्षात पुन्हा एकदा इबादला आपण पाहतोय. पुढचा चेंडू निखिल टू इबाद, तिथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल तर अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये, रिस्क घेत नाहीये, कारण की केतन आणि निखिल यांनी ठरवलंय कुठेतरी पहिल्या ओव्हरला धावा आल्यात, त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरला कुठेतरी सिंगल डबल न पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी 1 न वाढती आहे 22 जी स्कोर कार्ड वर लागली आहे. इबादचं हे षटक आहे ओव्हर नंबर 2. सध्या 2 चेंडू इबादने टाकलेत, मात्र 2 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे थांबवला. कॉलिंग प्रॉपर आहे, दोघांमधला तालमेल जो अगदी महत्वाचा आहे. निखिलने लगेच थांबवलं, कोणत्याही प्रकारची मात्र रिक्स ती मात्र घेतली जात नाहीये. इबादचं हे षटक आहे. तिथे केतन वेखंडे ऑन अ बॅटिंग मार्क. पुढचा बॉल अप्रतिम दर्जेदार डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड मुसारणे, टीम कोंडल्याचा इथे प्रतिनिधी आलाय, दिनकर पाड्याचा प्रतिनिधी इथे आहे. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड मुसारणे तुमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर 2 गाव आणि 1 संघ ही संकल्पना आणि अगदी खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. फायनलचा दिवस जो शनिवारी असेल. टॉप 6 टायमिंग स्ट्रोक आहे. केतन आहे त्या ठिकाणी. त्या सिंगलला खूप जास्त महत्व दिलं जात आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 न वाढती आहे. 25 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात जरी 20 आल्या असल्या तरी मात्र पुढच्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा या खर्ची झाल्यात. या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 25. येणारे अजूनही इथून पुढे 24 बॉल जे शिल्लक असतील. येणारे 24 बॉल आणि 52 धावांचं लक्ष्य आहे. इथून पुढे केतन वेखंडेला आपण पाहतोय ऑन बॅटिंग मार्क वर असेल, जिथे बॉलिंग करण्याकरता मात्र एक बदल केला गेलाय. मोफीजला आणलाय, जिथे खूप चांगली बॅटिंग जी मोफीजने केली आणि यष्टीरक्षक त्याच्याकडनं जी झालेली चुकी तिचं मात्र एका धावेमध्ये केलंय परिवर्तन. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26 धावा ज्या स्कोर कार्ड वर लागलात.
चला टॉस करण्याकरता यायचंय. मुसारणे धनंजय स्पोर्ट्स चिंचघर, 2 गाव मिळून एक संघ असेल. त्याच्या विपक्षात टीम दिनकरपाडा कोंडले. पुढचा बॉल मात्र फटका फसलाय. मात्र झेल जज केला जातोय, जिथे अंपायरला काय करावं हेच समजलं नाहीये. अंपायर दुविधा मनस्थितीत होता. सर्व नियम जे अगदी फैजान अगदी समजावून देत आहेत. नंतर वाद नको. पुढचा बॉल झेलला संधी पुन्हा एकदा, जिथे आता झेल कॅरी झालाय. केतन वेखंडे बॅक टू डग आउट. परतावं लागेल. मोठा आदरा बसतोय. विकेट नंबर 2. फलंदाज बाद. तिसरं षटक मोफीज जितना आला ना, अगदी किफायती गोलंदाजी आपल्या टीम करता केली आहे. अगदी त्यानं विकेट देखील मिळवून दिलाय. जी चांगली होणारी पार्टनरशिप, त्या पार्टनरशिपला त्यानं तोडलंय. केतन वेखंडे सारख्या बॅटरला त्यानं परदेच्या प्रवासाला पाठवलंय. नवीन बॅटर दीपेश धडपा जो बॅटिंग करण्याकरता गेलाय मैदानात. दीपेश येणारे 21 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. दीपेश जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो, 3 चेंडूचे आतापर्यंत टाकून झालेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत मोफीजच्या ओव्हर मधनं. अप्रतिम दर्जेदार फिंगरला रोल करत मात्र या चेंडूला अगदी हाताळलाय, जिथे खूप कमी वेगाने टाकला. ते म्हणतात ना की वेगावर नियंत्रण मिळवलं आणि तिथे तो चेंडू डिलिव्हर्ड केलाय. अगदी डॉट बॉल ची उद्घोषणा होती. दीपेश आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या पॅटनं खेळायचं होतं. आणखीन एक सलगचा दुसरा डॉट बॉल. दीपेश तो मात्र दुविधा मनस्थितीत न दिसतोय. 5 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. शेवटचा आणि अंतिमचा बॉल आहे जो इथनं दीपेशच्या विपक्षात हाताळेल मोफीज. पुढचा बॉल जिथे दीपेश आहे, ज्याच्या विपक्षात 2 सलगचे डॉट बॉल जे मात्र हाताळलेत. पुढचा बॉल दीपेश करदा. आता मात्र जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्या अखेर बॉलला फील्ड केले. अगदी फेकी देखील केली. एकच धाव. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. येणारे बॉल असतील इथून पुढे 18 आणि 18 मध्ये धावा कराव्या लागतील 49. 18-49चं लक्ष आहे. पहिलं षटक जर वगळलं ना, तर येणाऱ्या पुढच्या 12 बॉल मध्ये अगदी किफायती गोलंदाजी झाली आहे. तर विचार केला तर 4च्या सरासरीने 8 धावा या नंतरच्या 2 ओव्हर मध्ये गेल्यात. अगदी पूर्ण तयारी झालेत आज वडवलीकर. जर आज सुपर 6 मध्ये जरी पोहोचले इथनं, तर बँजो डायरेक्ट फायनलच्या दिवशी घेऊन येणार आहेत. चौथ्यात मॅच मध्ये जिथे 4थं षटक इबाद आलाय. या अगोदर इबादनं 5 धावांचा षटक हाताळलं. आता मात्र पुन्हा एकदा त्याला बोलवलंय आणि डिक्लेअर झोन मध्ये जो चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल. राहुल बॉल गेलाय मागे. राहुल टेंशनला आलाय असं वाटतंय. राहुल बॉल गया है पीछे. राहुल को किसी बात का टेंशन है. राहुल को कुछ तो मैसेज आया इसलिए वो नाराज है लगता है. तो यात मॅच मध्ये जिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि तदनंतर मात्र इबाद पुन्हा एकदा नव्याने एक नवीन चेंडू घेऊन येईल समोर. एक जमेची बाजू आहे की निखिल बागुल अजून मैदानात उभा आहे.
ती टीम केदारनाथ 11 खरिवली आणि टीम वसुरी करता. पुढचा बॉल व्हाईट बॉल. तर आपण पाहिलं तर आज ज्या नावानं खेळतोय संघ केदारनाथ 11 खरिवली, अगदी जर आपण पाहिलं तर रितेशजी घाग हे ओनर आहेत या पूर्ण टीमचे. आणि वाडा 11 जो आपण संघ पाहतो नेहमी, जिथे जिथे ओपन क्रिकेट असतं तिथे रितेशजी घाग यांच्या माध्यमातून सातत्यानं एक संधी जी वाड्यातील क्रिकेटर्सना उपलब्ध करून देतात. आणि आत्ताच जर आपण पाहिलं तर SP ट्रॉफी सफाळे येथे जी झाली त्याही ठिकाणी स्पॉन्सरशिप आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे या केदारनाथ 11 खरवते या टीमनं मात्र मिळवलं. आणि विकी काळे जो बेस्ट बॅटर या स्पर्धेतनं झाला. तिथे जाऊयात मॅच मध्ये फुलटॉस होता, सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न जो थांबवलाय, मात्र जी चुकी झाली तिचे लगेच दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन केलंय आणि या धावा येतील 2. धावसंख्या 33 जी स्कोर कार्ड वर लागली आहे. इबाद आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. इबादला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा बॉल फुलटॉस च्यावरनं साजिद भाई होते त्या ठिकाणी. फलंदाज बाद रिव्ह्यू चेक केलं जाईल या ठिकाणी. इथे फलंदाज बाद व्हावं लागेल निखिल बागुलला. त्याच्यावर खूप जास्त विश्वास होता. तो बॅटर मात्र आपल्या टीमला अडचणीत सोडून मात्र परतीच्या प्रवासाला येतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 44 धावांची जी गरज आहे. सूरज आलाय, मजबूत शरीरयष्टी आहे आणि तो आता बॅटिंग करण्याकरता आलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचंय. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचघर आणि त्यांच्या साथीला टीम मुसारणे असेल आणि एका बाजूनी टीम असेल कोंडले आणि दिनकरपाडा. टीम दिनकरपाडा आणि सापरोंडे हा संघ असेल एका बाजूनी. पुढचा बॉल जिथे अगदी बॉलची फेकी केली आहे.
जाऊयात मॅच मध्ये, जिथे दीपेश आहे ज्याच्यावर खूप जास्त जबाबदारी आहे, मात्र त्याच्या बॅटला परफेक्ट कुठेतरी मिडल होत नाहीयेत बॉल. तोही स्ट्रगल करतोय मैदानात ना, जे सिंगल च्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 35 धावा. चेंडू टाकून झाले ते टोटल 5. शेवटचा बॉल आहे ही बाद करणं. सूरज आहे बॅटिंग करण्याकरता. नजाकत बरा स्ट्रोक आहे, मात्र जिथे 2 धावा घोषित क्षेत्र आहे आणि तिथनं 2 धावा फक्त मिळतील. 37 धावा. धावा. बारा चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. तर आपण पाहिलं तर जरी 2 गाव एका बाजूने असले, वसुरी आणि खरिवली, तरी एका बाजूनी एकच संघ जो वडवलीकर आपण पाहतोय, अगदी स्वतःला पूर्णपणे मॅच मध्ये झोकून दिलाय हेच म्हणावं लागेल. अथक मेहनत परिश्रम करतोय मोफिजला आपण पाहतोय. बॅटिंग खूप चांगली झाली, बॉलिंग देखील तितकीच चांगली करतोय मैदानात ना. तिथनं येणारे बॉल आता असतील 11 बॉल मध्ये 38 ची गरज आहे. 11 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. इथनं मोठे फटके यायला हवेत. तुम्हाला जर विजयापर्यंत जायचं आहे ना, तर मोठे फटके यायला हवेत. दीपेश अगदी बॉल कुठेतरी स्विंग करण्याचा प्रयत्न, बॉल अतिरिक्त बाहेर, वाईट तो दर्शवला जाईल. येणारे 11 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फटका फसलाय, जज केलं जात आहे. झेल कॅरी होईल, फलंदाज बाद. चाळीस धावा ज्या सध्या स्कोर कार्ड वर आहेत. दीपेशने मैदानात स्ट्रगल केला, मात्र दीपेशच्या पाठमध्ये कुठेतरी ते मोठे फटके कुठेतरी पाहायला भेटले नाही आणि अगदी तोही परतीच्या प्रवासाला आलाय. चला नेक्स्ट मॅच करता दोन्ही टीम तयार राहायचंय. टॉस देखील झालाय. टीम चिंचगर, तुम्ही निर्णय तो आम्हाला कळवायचा लवकर, तुमचा जो काही निर्णय असेल तो. निशांत आलाय नवीन बॅटर. एक धाव तर वेगाने घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सूरज आहे, आता जे काही करायचंय ते सूरजला करायचंय. धावसंख्या 41, 41. सूरजच्या बॅटमधनं ते मोठे फटके जर आले तर सामन्याला विजयापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता जी त्याच्यामध्ये आहे. पुढचा बॉल नो चेंडू आहे, जिथे सिंगल +1 टोटल 2 त्या दिल्या जातील. या 2च्या मदतीने धावसंख्या 43, 43. निशांत आहे स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता. 43 धावा सध्या स्कोर कार्ड वर आहेत. सूरज आणि निशांत ही जोडी जी मैदानात बॅटिंग करते सध्या. तारणहार बनावं लागेल आपल्या टीम करता. फ्री हिटचा बॉल आहे, त्या फ्री हिटचा बॉलचा किती फायदा घेतला जाईल हे पाहावं लागेल. पुढचा बॉल डॉट बॉल, तिथे फ्री हिटचा कोणत्याही प्रकारचा फायदा मात्र घेता आला नाहीये. निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जातोय. 43 धावा, तिथे धावसंख्या
पुढचा बॉल पुनश्च एकदा निशांत अगदी पुनश्च एकदा जिथे डॉट बॉल. सत्तर पर्यंत जायचं होतं. पहिल्या ओव्हरला जो संघर्ष दिसला सेकंड ओव्हर पासून कुठेतरी पूर्णपणे हवी झाला तो टीम डिंगडॉंग वडवली, उमर 11 वडवली. पुढचा बॉल निशांतच्या बॅट मधना लेट आलाय पण थेट आलाय. षटकार 6. $49 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. विजया करता 6 चेंडू आणि 28 ची गरज आहे. या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर सर्व ट्रॉफीज जे जीवी स्पोर्ट्स चे ओनर जितू पवार यांच्या माध्यमातून या पूर्ण कुडूस बिग बॅश लीग करता या प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच वैयक्तिक पारितोषिक मग मालिकावीर असेल, क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट बॅटर, बॉलर या सर्व ट्रॉफीज जे जीवी स्पोर्ट्स कडे आल्यात. अगदी जर आपण पाहिलं तर जीवी स्पोर्ट्स एक ब्रँड आहे. आणि तसंच जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच जे सावली क्रिएशन तिथे 28 धावांची गरज आहे. त्यातनं पहिला षटकार तर लागलाय. येणारे 5 बॉल आणि आता 5 बॉल आणि 22 ची गरज आहे. सावली क्रिएशन कडनं मॅन ऑफ द मॅच करता आकर्षक टी शर्ट तो देखील आहे. खऱ्या अर्थानं हरेशजी पालवी त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. तसेच दुबई फॅशन कुडूस प्रोप्रायटर मुनाफजी मेमन यांच्याकडनं शेवटच्या दिवशी फायनलच्या दिवशी कॅप असतील 6 कॅप आणि टी शर्ट मॅन ऑफ द मॅच करता जे त्यांच्याकडनं दिले जातील. मात्र पुढचा डॉट आलाय जिथे कमबॅक लगेच केलंय गोलंदाजानं. येणारे 4 बॉल जिथनं आता 22 धावांची गरज आहे. सूरज तो बॅटिंग करतोय, क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची आणि इथनं जर 4 षटकार मारले ना तर 1 वर्षभर तरी चर्चा सूरजचीच चालेल हेच म्हणावं लागेल. पुढचा बॉल फुल टॉस तर दिलाय. बराच काळ चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरनं दस्तक. षटकार 6. येणारे 3 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. 3 बॉल 16 ची मॅच आली आहे. इथनं 2 षटकार 1 चौकार तो ठोकला जाईल का? सूरजनं 2 षटकार तर ठोकलेत. सूरज आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तिथे 3 चेंडू आणि 16 ची गरज आहे. 3 चेंडू आणि 16 धावा. मॅच रंगतदार आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच थांबवा 1 मिनिट. तिथे जो जवळ खेळाडू राहिला थोडा मागे राहा. बॅट रबर बॉलचा क्रिकेट आहे, स्वतःला जपा. 3 चेंडू आणि 16 ची गरज आहे. शॉर्ट बॉल जिथे फटका फसलाय आणि चेंडू तर फील्ड केलाय. एकच मिळेल. निशांत थांबलाय आणि आता 2 चेंडू आणि आता 15 धावा. जर एखाद्या आता बॉलरनं चुकी केली नाही तर मग विजय हा वडवलीकरांच्या बाजूने जाईल. मात्र एखादा एक्स्ट्रा बॉल टाकला आणि जर त्यावर षटकार लागला तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळेल निशांतच्या विपक्षात. पुढचा बॉल
मात्र अगदी निशांतचा संघर्ष आणि सूरजचा संघर्ष कमी पडला या मॅच मधनं. आणि तसेच रित्याबाई 491 जर आपण पाहिलं तर याच नावाने त्यांची जास्त ओळख आहे. आणि जर आपण पाहिलं तर रितेश यांच्या माध्यमातून जीवी स्पोर्ट्स मनोर यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द सिरीज करता शूज असतील त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. आताच मला वाटतं 2 दिवसापूर्वी त्यांचा बर्थडे झालाय रितेश यांचा. आणि जिथे मोफीज जो मॅन ऑफ द मॅच ठरलाय म्हणून मॅच घेण्याकरता मोफीजने देखील यायचंय. अप्रतिम बॅटिंग केली, बॉलिंग देखील तितकीच किफायती केली. तो मोफीज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिले तर सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून हरीशजी पालवी जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट जी